आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षमने त्याच्या रागट हाताच्या पंजात युगाची मान पकडली होती आणि आता त्याचे ओठ तिच्या ओठांवर होते. नक्की तो काय करतोय हे कळायला सुद्धा तिला काही सेकंद गेले. पण जेव्हा तिला समजलं तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो मात्र बंद डोळे करून तिच्या ओठांवर जणू तुटून पडला होता आणि ती शॉक लागल्यासारखी नुसतीच उभी होती. त्या काही सेकंदात ती जणू उंच आकाशाची सैर करून आली होती. पोटात फुलपाखरांचा थवा तांडव करत होता. पूर्ण शरीरावर गूज बॉम्ब झालेले तिला जाणवत होते. ही अशी फिलिंग तिने यापूर्वी कधीच फील केली नव्हती. ती कधी कोणत्या पुरुषाच्या इतक्या जवळ गेलीच नव्हती मुळी. त्यामुळे तो स्पर्श, ती फिलिंग तिच्यासाठी खूप वेगळी आणि हवीशी होती. सुरुवातीला धक्क्यात असलेली ती नंतर मात्र शांत झाली. ना ती त्याला अडवत होती ना त्याला प्रतिसाद देत होती, पण प्रत्येक मूवमेंट ती फील करत होती. त्याच्या ओठांचा मऊ, मुलायम आणि ओलसर स्पर्श तिला बेभान करत होता. मध्येच त्याने तिचे ओठ सोडले आणि आता मोर्चा तिच्या गळ्याकडे वळवला. ती मूर्तीसारखी नुसतीच उभी होती. तिचे पाय जागचे हलतच नव्हते. पूर्ण शरीर थंड पडलं होतं. त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता, दुसरा तिच्या मानेवर, आणि त्याचे ओठ बेफामपणे तिच्या गळ्यावर फिरत होते. काही सेकंदानंतर त्याने तिच्या कमरेवर असलेला हात हळूहळू वर आणायला सुरुवात केली. तशी मात्र ती भानावर आली. शॉक बसावा तसा तिने त्याच्या छातीवर हात टेकून त्याला दूर ढकललं. इतका वेळ त्याच्यासोबत आकाशात उंच भरारी घेणारी ती एका क्षणात धाडकन जमिनीवर आपटली गेली. तिने ढकलताच तो सुद्धा पाठीमागच्या भिंतीवर टेकला गेला. दोघे एकमेकांकडे बघत होते. ती जोरजोरात श्वास घेत त्याच्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघत होती आणि तो सुद्धा तिला तिच्या नजरेला पुरून उरत होता. काय झालं? अशी का बघतेस? हेच तर हवं होतं ना तुला. तूच म्हणत होतीस ना, काय आहे आपल्यात नवरा बायको सारखं. मग आता वागतोय मी नवऱ्यासारखं. मग का ढकललंस मला दूर? तो अजून एक पाऊल पुढे आला. तशी ती घाबरून पटकन मागे सरकली. मला जाऊ द्या. यावेळी मात्र ती घाबरली. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. नाक टोमॅटो सारखं लाल भडक झालं होतं. का? नवरा बायको सारखे रिलेशन्स हवेत ना तुला? मग चल ठेवूयात तसे रिलेशन्स. त्याने पुढे होऊन तिच्या हाताचं मनकट पकडलं. सक्षम, हात सोडा. माझ्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता. मग काय उद्देश होता तुझा? तूच म्हणालीस ना, तुझ्यासाठी फक्त पिंजरा बदललाय, पण तुझी शिक्षा मात्र तीच आहे. जरा आठव मागचे 15 दिवस. या घरातल्या एका तरी व्यक्तीने तुझ्यावर कधी आवाज तरी चढवलाय का? बाबा, शिवा काका, सूर्या काका, आई, तारा काकू, राधा काकू, माई, अप्पा, या सगळ्यांनी तुला मनात कुठलेही किंतु परंतु न आणता एक्सेप्ट केलं. मुलगी म्हणून तुझं कन्यादान केलं. जितका जीव ते जीवाला लावतात तितकाच जीव त्यांनी तुला लावला.
तरी सुद्धा तुला हा पिंजरा वाटतो. ध्रुवची तर तू लाडकी वहिनी आहेस. तुझ्यासोबत तो जितका फ्रीली वागतो ना, तितका तो जीवाशी सुद्धा वागत नाही. जीवाने तरी कधी तुला असं फील दिलंय का की ती तुझी नणंद आहे? आणि दर्श, तो तुझी इतकी रिस्पेक्ट करतो जितकी तो त्यांच्या तिन्ही आयांची आणि माईंची करतो. आणि तरी सुद्धा तुला असं वाटतंय की इथे तू कसली तरी शिक्षा भोगतेस. तुला फक्त माझा प्रॉब्लेम होता ना? मग इथून पुढे मी सुद्धा तुझ्यासोबत टिपिकल नवऱ्यासारखं वागणार आहे. सो कॉल्ड समाजातले टिपिकल नवरे, ज्यांच्या बायकोच्या फिलिंग्सची त्यांना काडी मात्र कदर नसते, जे फक्त लग्न करून घरात एक मशीन घेऊन येतात. एक अशी मशीन जी घरातली सगळी कामं करते, नवऱ्याचे सगळे आदेश पाळते, त्याच्या मुलांना जन्म देते. सांग, वागू मी तुझ्याशी तसं? आवडेल तुला मी तुझ्यासोबत तसं वागलेलं? ज्या माणसासोबत तुझ्या भावाने तुझं लग्न फिक्स केलं होतं ना, जर त्याच्याशी तुझं लग्न झालं असतं तर तुझी लाईफ काय झाली असती याचा एकदा विचार कर. त्या माणसासोबत खरंच संसार करू शकली असतीस तू? त्याने केला असता तुझ्या मनाचा विचार? त्याला फक्त तुझ्याकडून एक मुलगा हवा होता. त्याने त्याच प्रकारे तुला ट्रीट केलं असतं. पण आमच्या संस्कारात नाहीये ते. आणि आता जे मी तुझ्यासोबत केलं ना, ते फक्त तुला दाखवण्यासाठी केलंय की करायला मी पण खूप काही करू शकतो. नवरा म्हणून तुझ्यावर हक्क गाजवू शकतो, तुझ्यावर जबरदस्ती करू शकतो, आणि तू काहीच करू शकत नाहीस. पण यापुढे मी तसं काही करणार नाहीये. कारण नवरा बायकोचं नातं फक्त शरीर संबंधांपुरतं नसतं. त्याआधी एकमेकांची मनं जुळणं तितकंच महत्वाचं असतं. आय होप माझा मुद्दा आता तरी समजला असेल तुला. सक्षमने तिच्याकडे पाहिलं आणि तसाच दरवाजा उघडून तिथून निघून गेला. तो जाताच मात्र तिने तोंडावर उलटा हात ठेवला आणि तशीच शरीराचं मुटकुळ करून खाली बसली आणि दोन्ही गुडघ्यात डोकं खुपसून तिने रडायला सुरुवात केली. अंतरा, फ्रेंडशिप करशील माझ्याशी? ध्रुवने त्याचा हात पुढे केला. तशी अंतरा काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. सी, मला वाटतं आपण खूप चांगले फ्रेंड्स होऊ शकतो. पण मला नाही वाटत असं. का? कारण आपण खूप वेगळे आहोत ध्रुव. ऑफकोर्स आपण वेगळे आहोत. मी मुलगा आहे आणि तू मुलगी आहेस. सॉरी यार, पाणचट जोक होता ना. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून तिला कंट्रोलच झालं नाही. तसं तिने हसायला सुरुवात केली. ती खिडकीच्या बाहेर बघून हसत होती, पण तरीही तिचं हसू थांबतच नव्हतं. तिला मात्र असं हसताना बघून त्याच्या सुद्धा चेहऱ्यावर स्माईल आली. कितीतरी दिवसांनी आज ती इतकं मनमोकळं हसत होती. तू ना ध्रुव कधीच सुधारणार नाहीस. अरे यार, जो सुधर गया वो ध्रुव पाटील हो ही नहीं सकता. बास बास, चल आता, घरचे वाट बघत असतील. मग फ्रेंडशिप एक्सेप्टेड. बघ, मी अशीच कोणासोबत पण फ्रेंडशिप करत नाही. केली तर मनापासून निभावते. तू निभावू शकशील? 100%. प्रत्येक सिच्युएशन मध्ये माझी साथ देशील? येस. मला कोल्हापूरची मिसळ खाऊ घालशील? येस.
अंबाबाईच्या दर्शनाला नेशील? विचार करून सांगतो. मग फ्रेंडशिप कॅन्सल. अच्छा बाबा, घेऊन जाईन. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रॉमिस कर की तू मला कधीच इरिटेट करणार नाहीस. हे चल पळ. मी असले काही प्रॉमिस करत नसतो हा. आणि तुला इरिटेट नाही करणार तर काय शेजारच्या शांताला करणार का? आता ही शांता कोण? अगं शांता गोट्यातल्या म्हशीचं नाव आहे. तुला माहितीये, मी जेव्हा पण तिथे जातो ना तेव्हा ती मला लाईन देते यार. मान हलवून जवळ ये म्हणते. तशी मात्र अंतरा पहिल्यापेक्षा जास्त मोठ्याने हसू लागली. तिला काही केल्या तिचं हसूच कंट्रोल होत नव्हतं. अगं हसतेस काय? अगं ती खरंच मला लाईन देते. बहुतेक ना तिला तुझ्याशी लग्न करायचं असेल. बाय द वे ध्रुव, तू खरंच तुझ्या मुलांची नावं रंभा आणि खंबा ठेवणार आहेस? नाही ग, ते तर मी अशी स्टोरी बनवली होती. अच्छा, पण भारी होती हा नावं. मला आवडली. तुला आवडली असेल तर असू देत की मग. मला काहीच प्रॉब्लेम नाही. आय थिंक यू आर राईट. आपल्याला उशीर होतोय. निघूया आता. तिच्या नजरेला इग्नोर करत त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते तिथून घरी जायला निघाले. इकडे सक्षम जे घरातून निघाला ते सरळ त्याने गाडी एका हॉटेल समोर आणून थांबवली. आतमध्ये येत त्याने विस्कीची ऑर्डर दिली. तो कोपऱ्यातल्या एका टेबलवर जाऊन बसला. त्याचं डोकं अक्षरशः भणभणत होतं. वेटर ऑर्डर देऊन गेला तसा त्याने स्वतःचा पेक बनवला. एका घोटात पूर्ण ग्लास रिकामा केला. असं करत करत त्याने 2-3 पेग्स मारले. त्याला काहीही फील होत नव्हतं. त्याने अर्धी बॉटल संपवली तरी सुद्धा त्याला नशा चढवतच नव्हती. काय कामाची आहे ही ड्रिंक, जी तिच्या ओठांपुढे फिकी पडते. तिच्या ओठांची नशा नसात नसात भिनलीये माझ्या. तिच्या नॅचरल स्मेल पुढे परफ्यूम पण फिक आहे. आणि किती सॉफ्ट आहे ती, जस्ट लाईक अ डॉल. तिला आठवत तो मनातच बडबडत होता. हॅलो जत्रा, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सगळ्यात आधी कालच्या आघात प्रेमाचा भाग 90 मध्ये जी काही गडबड झाली यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो. काही कारणांमुळे सगळं काम थोडं घाई गडबडीतच झालं आणि त्यामुळे तो गोंधळ झाला. पण तरीही तुम्ही समजून घेतलत आणि तो भाग स्वीकारलात, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आता अजून एक महत्वाची गोष्ट. बऱ्याच जणांच्या कमेंट्स आणि रिक्वेस्ट असतात की भाग थोडा मोठा द्या, आणि तुमची ही मागणी आम्हाला नक्कीच समजते. तुमच्या प्रेमाची ही जाणीव आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी अशी आमची नम्र विनंती. कथेचे भाग जसे लिहिले गेलेत तसेच ते रेकॉर्ड केले जातात आणि एडिट करून तसेच पोस्ट केले जातात. प्रत्येक भागाचा शेवट हा कथेतले ट्विस्ट, सस्पेन्स आणि पुढे काय होणार याची उत्सुकता लक्षात घेऊन केलेला आहे. फक्त भाग मोठा करण्यासाठी 2 भाग जर एकत्र केले तर कदाचित भागाची लांबी वाढेल, पण त्यासोबत त्या भागातले सस्पेन्स, ट्विस्ट आणि कथा ऐकण्याची उत्सुकता कमी होऊ शकते. त्यामुळे कथेची जी मजा आणि परिणामकारकता आहे त्यावर परिणाम होईल.
म्हणूनच प्रत्येक भाग ज्या पद्धतीने लिहिला गेलाय त्याच पद्धतीने तो रेकॉर्ड, एडिट आणि पोस्ट केला जातो. त्यामध्ये जर उगाचच बदल केले तर कथेचा मूळ प्रवाह आणि काही महत्वाचे क्षण यांचा अर्थच बदलू शकतो. त्यामुळे भाग मोठा का नाही यामागचं हे कारण तुम्ही समजून घ्याल ही मनापासून आशा आहे. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नेहमी आवडतात. तुमचं प्रेम आणि साथ अशीच कायम राहू द्या. धन्यवाद. टीम प्रसिद्धी क्रिएशन्स.